लहानपण पूर्ण बायकाईमध्ये गेलं. प्रत्येक चाळीमध्ये पब्लिक टॉयलेट असतं. रात्री 10:30-11ची गोष्ट. गाणी गायचा आवाज आला बाहेरून. मला ती बाई दिसते. मी बघतोय तिला स्वतःच्या डोळ्यांनी. ते मेल्यानंतर मला दिसली ती. जेव्हा मी तिला बघितलं त्या बाईला, तेव्हा मला ती गोष्ट आठवली. माझ्या वडिलांनी सांगितलेली की ती तीच बाई आहे. ओल्ड मुंबई पुणे हायवेचा जो घाट आहे तिथे रात्रीचा प्रवास करायचा नाही. पावसाळा होता तेव्हा. घाटामध्ये आलो. पूर्ण अंधार. उंच धडक एक छत्री घेऊन माणूस उभा होता. नेमकी त्या दिवशी पौर्णिमा. थोडा पुढे गेलो तो माणूस परत मला दिसला. सेम माणूस मला परत कसा दिसेल. बापरे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याला सौरभ भाई आलेले आहेत. भाई कसं आहे? एकदम मस्त. तू कसं आहे? मी पण एकदम छान भाई. तर तुम्ही कसं इंट्रोड्यूस करून द्याल लोकांना? मी सौरभ कडलाक, डोंबिवलीमध्ये राहतो. मी पहिली नोकरी केली, त्याच्यानंतर स्वतःचं अस्तित्व आपल्याला घडवायचं आहे म्हणून स्वतःचा धंदा केला. मराठी माणूस पुढे आपल्याला घेऊन जायचं आहे, मराठी माणसाने पुढे आपल्याला जायचं आहे. त्या दृष्टीमधून आम्ही स्वतःचा धंदा चालू केला. धंदा आता व्यवस्थित चाललेला आहे. ॲटलिस्ट पहिल्या दुसऱ्या टप्प्यावर तरी आम्ही धंद्याला घेऊन आलोत. भविष्यात आपल्याला खूप करायचं आहे धंद्यासाठी पण, दुकानासाठी पण. तसे प्रयत्न चालू आहेत. आणि काय आहे तुमच्या तिकडे, तुमच्या स्टॉलचं नाव काय? साई वडापाव. साई वडापाव कुठे आहे ते? साई वडापाव आपलं स्वामीनारायण टेम्पल आहे, डोंबिवली ईस्टला, राजाजी पथ रोड आहे. नियर बाय स्टेशन आहे आपलं. ते हार्डली स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवरती आपलं दुकान आहे. ऑडियन्स, तुम्ही जर तिथे असाल तर नक्की विजिट करा सौरभबाईच्या दुकानावर. आणि मग तुला बाई हॉररचं असं क्रेज कुठून आला? हॉररचा क्रेज असं आला नाही कधी, बट जेव्हा जे स्वतः अनुभव घेतले लोकांकडून तर आधी ऐकून आलो आहे. म्हणजे आमचे आजोबा होते, माझ्या आईचे वडील, ते आम्ही लहान असताना आम्हाला स्टोऱ्या सांगायचे. त्यांनी जे अनुभव घेतलेत ते. मी बघतोय की तिकडे शाळेतली गोष्ट सांगितली, शाळेतला पण जो काय, तर तुला कुठून सुरुवात करायला आवडेल? स्टार्टिंग मी चाळीपासून करेल. लहानपण पूर्ण बायकाईमध्ये गेलं. लहानसा मोठा बायकाईमध्ये झालो. आमची चाळ आहे. चाळ ती इंग्रजां ब्रिटिशांपासून ती चाळ आहे आमची. जेव्हा मी अंदाज असेल 7वी 8वी किंवा त्याच्या दरम्यान असेल, मी आमच्या आजीपासून आम्ही ऐकलेलं, वडिलांपासून आम्ही ऐकलं, एक तिथं रूम होती. आणि आमचं कसं पब्लिक टॉयलेट आहे. प्रत्येक चाळीमध्ये पब्लिक टॉयलेट असतं. आमचं पब्लिक टॉयलेट आहे. आमच्या फ्लोअरला टोटल 20 रूम आहेत. लहानपणापासून गोष्ट ऐकली की या नंबर खोलीमधून एका बाईनी स्वतःला जाऊन घेतलं. ती बाई जाळत लेडीज वॉशरूममध्ये गेली की नाही, तिचा जीव सोडला. ठीक आहे. एक दिवस रात्री 10:30-11ची गोष्ट. गेलो वॉशरूमला जायचं आहे. मला ती बाई दिसते. त्या रूममधून बाहेर आली. मी बघतोय तिला स्वतःच्या डोळ्यांनी. ती आली. टोटल 20. आमची 7 नंबर खोली, त्यांची 2 नंबर खोली होती. डिस्टन्स तर थोडा एवढा जास्त नव्हता की क्लिअर दिसणार नाही. मला क्लिअर दिसते ती. ते मेल्यानंतर म्हणजे माझ्या वडिलांच्या काळातली तिने स्वतःला जाऊन घेतलेलं. अच्छा. आणि तुला दिसते? मला दिसली ती. तिने त्या चेहरा दाखवला नाही. ती पाठमोरी तिची चालले. मी तिला स्पष्ट बघितलं. ती बाई त्या डोअरमधून बाहेर आली, वॉशरूमच्या साईडला गेली. मी आपला गेलो. रोड तोच आहे. जायचा. 2 नंबर खोलीमध्ये बघितलं, घराला लॉक होता. मी तिला बघितलं. ती बाई जेंट्स वॉशरूमच्या साईडला वळाली. मला स्पष्ट दिसते जेंट्स वॉशरूमच्या साईडला गेली ती. गेलो. तिथे सगळे दरवाजे ओपन होते. म्हटली गेली कुठे? ठीक आहे, मला बाद झाला असेल, मी असा अंदाज धरला आणि बसलो. झालं तर मला अचानक आवाज आला गाण्यांचा. बाहेरून आवाज आला, गाणी गायचा आवाज आला बाहेरून. ठीक आहे.
निघालो तिथून. ती बाई आहे ना, आमच्या इथे नळ असायचा, म्हणजे सकाळी 4-4:30 आमच्या इथं पाणी यायचं बायकाला. तर आमच्या साईडला सगळ्या बायका नळावरती कपडे भांडी धुंडी सगळी करायची. ती बाई एखाद्या कोपऱ्यात नळाची इथे बसलेली, भांडी घालून बसले, खाली डोकं तिचं, एकटीच गाणी गाते. स्टार्टिंगला मला वाटलं आमची इथे एक बाई असायची, ती बाहेरच झोपायची, बाहेरच असायची ती. मला पहिलं वाटलं की ती आहे तिथे. तेव्हा मी इग्नोर केलं. जेव्हा मी तिला बघितलं त्या बाईला, तेव्हा माझी कुठेतरी हे झाली की नाही. तेव्हा मला ती गोष्ट आठवली, माझ्या वडिलांनी सांगितलेली की या घरातून एका बाईने स्वतःला जाऊन घेतलेलं, ती तीच बाई आहे. घरी येऊन डिस्कस केलं, तेव्हा वडिलांनी सांगितलं ठीक आहे, ती काही करणार नाही कोणाला, ती फक्त दिसते, लोकांना दिसते. ती कशी होती दिसायला? तिने कधी चेहरा दाखवला नाही तिचा. तिचा अंग काही जळलेला होता किंवा कसं? नाही, मला नॉर्मल दिसली होती. व्हाईट साडी, केस सोडले तिचे, नॉर्मल. चेहरा दाखवला नाही, पाठमोरी होती फक्त ती. तुला कितींदा दिसलेली ती? ती मला एकदाच दिसली, त्याच्यानंतर मला दिसली नाही ती. त्याच्यानंतर आपण एक जागेवाले बाबा असतात किंवा राखणदार असतात, एकदा ते मला दिसलेले साळीमध्येच. रात्री 3:30ची गोष्ट आहे ती. उन्हाळ्यामध्ये कसं गरम होतं, साईडला तिथे एवढं काय हवा यायला जागा नाही, काय नाही. दरवाजा ओपन केला, असंच बसलेलो. अचानक माझ्यासमोर एक उंच धडक माणूस चालत चाललाय, उंच धडक. त्या बाबांना सर्वात पहिलं मी बघितलं, म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी त्यांना सर्वात पहिलं बघितलं ॲज अ हॉरर स्टोरीमध्ये, ज्या माझ्या लाईफमध्ये घडल्यात. त्या आजीला सांगितलं, म्हटलं घाबरू नकोस, ते कोणालाही काही करत नाहीत, ते रस्त्यात आलेल्या माणसाला साईडला करतील आणि पुढे जातील. ठीक आहे, अशीच ऐकली गोष्ट. आणि तू मग शाळेतलंही कोणतं सांगत होतास? शाळेचं नाव नाही घेणार मी. जेव्हा मी 7th स्टँडर्ड, तुझी शाळा होती कुठे? म्हणजे शाळा माझी दादर. ओके. शाळेचं नाव नाही घेणार, शाळा खूप प्रसिद्ध आहे ती, शाळेचं नाव नाही घेणार तिथे मी. आमच्या शाळेत माझ्या बॅचमध्ये एका मुलाने केलेलं, वॉशरूमला जाऊन त्याने गेलं. आणि आमचा मे बी त्याच्या घरातल्यांचा प्रेशर असेल किंवा त्याला परीक्षेमध्ये काही मार्क कमी पडले असतील, रिझन तर मला माहीत नाही, रिझन माहीत नाही. तेव्हा आमचा खाली प्रोग्राम चालू होता स्कूलमध्ये. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की त्यांनी गेले वॉशरूममध्ये जाऊन. तेव्हा सगळ्यांना लवकर सोडलं शाळेमधून. आमची मॉर्निंग स्कूल आणि गर्ल्सची दुपारी शाळा होती. इवन गर्ल्सला पण लवकर पाठवून दिलं, त्यांची शाळा भरली नाही. आणि जेव्हा 7th स्टँडर्डचा माझा लास्ट पेपर होता, आपली लास्ट एक्झाम असते, लास्ट पेपर, तर आमच्या टीचरने सांगितलं, आमचा एक हे होता, ग्रुप होता आमचा, की बाबा तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये आहात, तर तुम्ही ॲटलिस्ट आता उद्यापासून शाळेला सुट्टी आहे, तुम्ही वर जाऊन टेरेसवर जाऊन तुम्ही झाडांना पाणी घाला. आम्ही तर ठीक आहे, आता उद्या शाळेला सुट्टी आहे, तर आपण ॲटलिस्ट झाडांना पाणी घालू आणि निघू. आपण टेरेसवर गेलो, चावी ओपन केली सगळं. माझे 2 मित्र होते माझ्याबरोबर. मी तिथं पाणी घालतोय आणि तो जो मुलगा ज्या डिव्हिजनमध्ये होता, त्या डिव्हिजनमध्ये ना बँच वाजवायचा आवाज आला मला. आपल्या शाळेत असताना आपण बँच वाजवायचो, बँच वाजवायचा आवाज आला. म्हटलं शेवटचा पेपर आहे, पोरं असतील वर्गामध्ये, इग्नोर केलं. तेव्हा पिऊन आलं एक, झालं का तुमचं? म्हटलं एक 5 मिनटात ये, आमचं झालेलं आहे. तुला बाकीचे कोण आहेत का? म्हटलं वर्गामधून आवाज येतो पोरांचा, बँच वाजवतात पोरं, एकदा बघ. तुला कोण नाही, तुम्ही खाली जा. तो सरळ बोला कोण नाही आतमध्ये. आणि जे माझ्यावर दोघं होते ना, ते पण घाबरले. आम्हाला माहिती आहे तो मुलगा त्याच वर्गामध्ये होता. तो जेव्हा पिऊन येऊन सांगतो की कोण नाही वर्गामध्ये, तुम्ही लवकर खाली निघा, झाडांना पाणी नंतर घाला. पिऊन स्वतः घाबरला तो. झाडांना पाणी नंतर घाला, नाही घातलं तरी चालेल, कारण 1-2 महिने शाळा बंद आहे. पण आम्ही नंतर येऊन घालू, तुम्ही पहिलं खाली जा. मग आम्ही खाली गेलो, स्वतः लॉक केलं तिथे, आम्ही खाली गेलो.
अजूनपर्यंत गोष्ट मी कोणाला सांगितली नाही ती, म्हणजे स्कूलमध्ये डिस्कस केलीच नाही कधी. कारण की मी जो अनुभव घेतला तो दुसरा कोणाला आला असेल नसेल आला, आपल्यामुळे त्या शाळेचं नाव खराब नाही झालं पाहिजे. कोणी सांगितलं की मला शाळेचं नाव नाही घ्यायचं. आणि तू 3 इडियट्सचा काय रेफरन्स बोलत होतास? कारण त्यावेळेस 3 इडियट्स पिक्चर रिलीज झालेला तो. अच्छा. त्याच्यामुळे त्याने सुसाईड केली. त्या इंटेन्शनने बोललो की तेव्हा तो पिक्चर रिलीज झालेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी सुसाईड केलेली आहे तो पिक्चर बघून, असं न्यूजमध्ये बघितलेलं मी. बापरे. तू मुंबई पुणेचं पण काहीतरी हायवेची गोष्ट सांगणार होतास. काही म्हणजे झालेच 5-6 वर्ष झाले असतील. मी आणि माझी मैत्रीण पुण्याला गेलेलो, बाईकवरती होतो आम्ही, कामासाठी गेलेलो. बॅगेमध्ये भरपूर सामान होतं, खायचं सामान होतं. आम्हाला तिथून निघायला लेट झाला. तेव्हा आमच्या घरातले बोलले तुम्ही नका निघून, नेमकी अमावस्या होती तेव्हा. अमावस्या होती. जी माझी मागे मैत्रीण बसलेली, बॅग तर तिच्याकडून, बॅगेत सगळं खायचं सामान. मला फील होतं तिला कोणतरी मागून खिचतंय. मला फील झालं होतं कारण मी ड्राईव्ह करतोय, बाईक चालवतो, मला तिला फील, मला तिला कोणतरी खिचतंय मागून. तिला म्हटलं तू फक्त व्यवस्थित बस, स्टेबल बस, हलू नको अजिबात. आम्ही कधी लवकर निघत नाही. त्या दिवशी आम्हाला निघायला 5:30-6 झाले पुण्यावरून, आणि पावसाळा होता तेव्हा. घाटामध्ये आलो, पूर्ण अंधार, त्यात पाऊस. मला लिटरली दुकानवर पुढची गाडी दिसत नव्हती, एवढा पाऊस आणि धोका पूर्ण घाटावरती. आपला जो ओल्ड मुंबई पुणे हायवेचा जो घाट आहे तिथे. म्हणाचं जायचं कसं. माझी मैत्रीण बोलली सौरभ काम कर, गाडी फिरव, आपण वाटलंच परत पुण्याला जाऊ. म्हटलं आता आपण एवढा अर्धा रस्ता पूर्ण पार केला, फक्त घाट उतरायचा आहे. घाट उतरलं की खोपोली आहे, तिथून पुढे 1.5 तास पोचतो आपण. एक साधारणतः 8पर्यंत आपण घरी असू, परत गाडी फिरवायची गरज नाही. गाडी कशी तरी मी गाडी केली, एक हत्ती होता, छोटा हत्ती, त्याला फॉलो केलं. पण त्याने पटकन राईट मारून मेन हायवेला घेतली गाडी. मी पण त्याच्या मागे. जेव्हा हायवेला आलो कळलं अरे मी हायवेला आहे आणि त्या मेन हायवेला गाडी अलाउड नाही आहेत, पण ते काही ठिकाणी त्या पट्ट्यावरती आपण बाईक चालवू शकतो, रिक्स नको घ्यायला. मागे येऊन बघितलं ते मोठे डंबल लिटर आमच्या बाजूने गेलेत. परत गाडी फिरवली, घाटावर आलो. उंच धडक एक छत्री घेऊन माणूस उभा होता, झाडाखाली छत्री घेऊन माणूस उभा होता. त्याला मी बघितलं, म्हटलं हिला सांगू की नको सांगू मागशीला. मी सांगितलं ही बहिणी बघितलं नाही बघितलं मला माहीत नाही, मी सांगून ही घाबरली तर मग काहीतरी प्रॉब्लेम होईल क्रिएट. बरोबर. तिला सांगितलं नाही मी. थोडा पुढे गेलो, पण बघितलं त्याला मी. तो माणूस परत मला दिसला, परत मला तो माणूस दिसला, सेम छत्री घेऊन झाडाखाली उभा आहे. लिटरली मला पावसामध्ये पण बोलता पण अंग भिजले, पण ते अंग घामाने भिजले सगळं. तेव्हा मी घाबरलो, तेव्हा फर्स्ट टाइम घाबरलो. पूर्ण अंधार. भीती याची होती की अंधारमध्ये गाडी दिसत नाही, पटकन गाडी दरीत पडली तर काय करू. देवाचं नाव घेतलं की माहीत नाही कुठून एक माणूस आला, ते पण बाईकवरतीच होता. मागून आला तो, म्हणतं ह्याला आपण फॉलो करू आणि खाली उतरू. मग अर्धा घाट त्याला मी फॉलो करत खाली उतरलो, कारण मला पुढचा रस्ता दिसत नव्हता. कदाचित ते तिकडचे रहिवासी असतील गावातले, कारण ते गावातले रहिवासी आहेत, त्यांना माहिती सगळे रस्ते कुठून काय आहेत काय नाही. तर त्याला फॉलो करत खाली उतरलो. तो एक सीन. त्याच्यानंतर कानाला खडा लावला, रात्रीचा प्रवास करायचा नाही. बरोबर. कारण कधी कुठून अनुभव येतील सांगू शकत नाही. कानाला खडा, रात्रीचा प्रवास करायचा नाही. खूप इमर्जन्सी असेल तरच. तेव्हा कार नव्हती, आता कार आहे. कार पण मी कार रात्री काढत नाही. मुंबईत किंवा जवळपास ठीक आहे, आपल्याला रस्ते माहिती आहेत. काही झाले तरी आपण कुठेतरी रहदारी आहे नाही, बऱ्याच लाय झाला आपण कुठेतरी स्टे करू. आपले मित्रमंडळी आहेत ते आपण स्टे करू. म्हणून रात्री प्रवास करत नाही लांबचा तरी. एकच माणूस परत तो मला लिटरली दिसला मला तो. पण तिला मी कधी सांगितलं माझ्या मैत्रिणीला, जेव्हा मी पनवेलमध्ये आलो ना, म्हटलं तुला तो माणूस दिसला का. ॲक्च्युली तिनेच विषय काढला मला.
म्हटलं असा असा माणूस दिसला तुला? म्हटलं मला दिसला, फक्त तुला मी सांगितलं नाही. त्या तो मला पण दिसला. तो उंच धडक, म्हणजे नाही म्हटलं 10-12 फुटाचा माणूस होता तो. नॉर्मल आपल्या माणसाची हाईट मॅक्सिमम 7 असेल, त्याच्यावर जास्त नसेल. तो 10-12 फुटाचा माणूस होता, छत्री घेऊन उभा होता. तो सेम माणूस मला परत कसा दिसेल? कानाला खडा नाही करायचा प्रवास रात्रीचा. तर इकडची पण गोष्ट बोलणार होतास, डोंबिवली मधली पुढची, तर ती काय? ती स्वतः अनुभव घेतला मी. बाकी सगळे अनुभव घेतले, पण मला कधी त्रास झाला नाही त्या गोष्टींचा. बायको बरोबर आम्ही दुकान बंद केलं. म्हटलं एक तिथं खाऊ गल्ली आहे, चायनीजची गाडी होती. नेमकी त्या दिवशी पौर्णिमा दुकान बंद केलं. म्हटलं भूक लागले तर घरी जाऊन परत बनवायचं, खायचं. आणि तेव्हा ऑलरेडी खूप थकलेलो आम्ही, कारण दुकान 10:30-11 वाजलेलं आम्हाला बंद करायला. 11-11:30 घरी जाऊन जेवण बनवून पॉसिबल नाही आहे. म्हणजे काम करू, आपण बाहेर खाऊ, मग जाऊ घरी. सगळं झालं, दुकान बंद केलं, फडकेला गेलो. मला काय म्हणजे चायनीज खायला बसलो. आपण नॉर्मल ठेला आहे त्या माणसाचा, चायनीज खायला बसलो. आपण स्टार्टिंगला स्टार्टर मागवतो. नॉर्मल ठेल्यामध्ये आपण स्टार्टरला काय बघतो, शेव आणि शेजवान चटणी. टाइमपास म्हटलं दे मला. खातोय, एकदा नाही दोनदा नाही, हातातली शेव आहे ना 5 ते 6 माझ्या हातून शेव खाली पडली. 5 ते 6 मी खातोय, शेव खाली पडली. मनात बोललो, बाबा आजूबाजूला जो कोण असेल ना, बाबा तुझ्या नावाने घे ती. मी मनात बोललो ते, बरं तुझ्या नावाने घे. मी घेतले, साईडला टाकले. ऑर्डर आली, खातोय. अचानक मला नाही माहिती काय झालं, मी हार्डली 2 ते 3 घास खाल्ले असतील. पोटात आहे ना मला खूप हे व्हायला लागलं, म्हणजे कोणतरी पोट अजून आवळत आहे माझं. चक्कर यायला लागली. उठलो मी, मला वाटलं की वॉमिट होईल मला की नाही. परत आलो, म्हटलं बायकोला म्हटलं तर मी उठ घरी चल. काय झालं? म्हटलं मला नाही, मला खूप कसरी होते, तू चल घरी. ते आम्ही त्याला परत दिलं, ते पेमेंट केलं, निघालो. ते बोले गाडी चालव. म्हणलं एक कामाला नाही गाडी चालवायला, तू चालव गाडी. मी तिला सरळ म्हटलं मला गाडी चालवायला येत नाही, तू गाडी चालव. मला नाही चालवायला, मी कधी गाडी चालवली पण नाही आहे. मी तिला असं सांगतोय. तुला ठीक आहे. तिने गाडी चालवली, म्हणजे मागे बसलो. मला नाही माहिती काय, मी तिच्या मागे ना पाठीला नाकाने खरडतोय. बायकोला माझ्या नाकाने खरडतोय मागून, मी रडतोय. लोकांना शिव्या देतोय मी रस्त्यात. तुला आपण जायचं KDMC हॉस्पिटलला. मला नाही, तू घरी चल पहिली. त्याला हे सांगतो, तू घरी चल. रडतोय मी, मला माहीत नाही काय झालं. रडतोय, लोकांना शिव्या देतोय रस्त्यात. बिल्डिंग खाली गाडी लावली. बेवडा कसा दारू पिऊला चालतो तसं मी चालायला लागलो. अंगावर काटा आला. माझी ईश्वरी मला नंतर पुढच्या दिवशी माझ्या बायकोने सांगितली मला,
की तू असं करत होतास. म्हटलं नाही मी असं नव्हतं करत, तू करत होतास. त्याने स्कूटी लावली, ती गाडून उतरलो. बेवडा दारू पिला कसं चालतो तसं मी चालायला लागलो. म्हटलं मी दारू पिलोय का? काय बोले हा तू दारू पिलायस. म्हटलं नाही मी तर दारू पिलो नाही, आपण खायला बसलो. मला हे पण आठवतं मी खायला बसलोय. घरी गेलो, मला बोलते सौरभ पप्पा घरी नीट राहा. वडिलांचा धाक. दर बेल मारली, वडिलांनी दरवाजा खोलला. दारू पिल्यासारखा असं दरवाजात उभा आहे मी. घरात आलो, सोफ्यावर बसलो. वडील खुर्ची घेऊन बाजूला बसलेत. काय झालं? म्हटलं कुठे काय झालं, का असं करतो? म्हटलं मी ठीक आहे. बायकोला सांगितलं माझ्या खिशामध्ये तंबाखूची पुडी आहे, सिगारेटचा बॉक्स आहे, मी काही तंबाखू खात नाही. खिशामध्ये तंबाखूची पुडी आहे, तंबाखूची पुडी आण. सिगारेटचा बॉक्स आहे, सिगारेटचा बॉक्स घेऊन ये. तुला उठ पहिला फ्रेश हो, तुला देते मी सगळं. मला पहिला घेऊन ये, तुला मी सांगितलं. ती फ्रेश व्हायला गेली, वडील बाजूला बसलेत. वडिलांनी मी आरेतुरे करतोय. एवढं वडिलांना आरेतुरे करतोय मी. बोलले माझे 2 मित्र आहेत, 2 मित्र मागून येत आहेत. वडिलांना पण बोललो खिशात तंबाखूची पुढे नाही. वडिलांना बोललो मला तंबाखू खायला दे. कोणती तंबाखू? वडिलांना सांगतोय की मला मईवाली तंबाखू दे. वडिलांना हे पण बोललो मला मईवाली तंबाखू दे. बोलते तू उठ, शांत बस, फ्रेश हो. तेव्हा बायकोने माझ्या देवाचं पाणी असं ते मला प्यायला दिलं. प्यायलो, थोडा रिलॅक्स झालो मी, उठलो. त्याच्यानंतर मला आठवते मी काय केलं ते. फ्रेश झालो, चेंज केलं. तिला म्हणलं मला भूक लागली, मला जेवायला दे. बाहेर खाल्लेलं, भूक लागली मला जेवायला दे. घरात थोडंसं होतं, तिने जेवायला दिलं मला. मला अजून भूक लागली, तू जेवायला दे मला. सौरभ जेवण संपलंय. मला माहीत नाही, मला तू जेवायला दे, मला भूक लागली. जेवण संपलं, पाणी पिलो, झोपलो. बायको बाजूला झोपली. मला हात नको लावू, मला लांब सरक, आता मी सोफ्यावर जाऊन झोपतो, हा बाजूला झोपू नकोस. माहीत नाही की काय होतं काय नाही ते. पुढच्या वर्षी एक आहे, त्यांना दाखवलं, घेऊन गेले मला तिथे. तुले की तुम्ही जिथे बसलेलात तिथे काही असतात आत्मे, आणि तुम्ही ज्या ह्याच्यावर बसल्यात ते बरोबर ते चिकन, नॉनव्हेज अशा गोष्टी तिथे जास्त असतात. तुम्ही तुमच्या मनात किंवा काहीतरी कोणाला बोलला असाल, ते पटकन ते अट्रॅक्ट झालं त्याला, म्हणून तुमच्या मागे आला. आणि ते तेवढा पुरतच होतं. मला पुढच्या वेळी परत त्रास नाही झाला. आणि तेव्हा नेमकी पौर्णिमा होती, ते होतं पौर्णिमेची रात्र. नंतर मला पुढच्या परत अजून परत त्याचा त्रास झाला नाही. बरेच अनुभव घेतलेत, पण कधी मला त्रास झाला ना त्याशी जसा झाला तसा. सकाळी बरं झालं. सकाळी मला अंग एवढं जड झालं माझं की मला कळत नव्हतं की काय झालंय. डोकं सगळं दुखतंय, अंग जड झालं, कळत नाही की काय. नंतर मला बायकोने सांगितलं सौरभ तू असं असं करत होता. तुला आठवतच नव्हतं? मला आठवत नव्हतं. तेवढी नाही, तू कुठं बोलते? अरे सौरभ असं झालेलं, तू पप्पांना विचार. मग नंतर एका ठिकाणी घेऊन गेले, तेव्हा त्यांनी सांगितलं की ते तेवढा पुरतं ते, परत काही येणार नाही. ते त्या जागेचा काहीतरी असेल तिथे, आणि तुम्ही नेमकी त्याची वेळ असेल, तुम्ही आलात नाही गेलं. बापरे. आणि त्यावरून मला आठवते तू एक ठाणे रेल्वे स्टेशनचं पण बोलत होता. कोणतं रेल्वे स्टेशन होतं? त्याच्यात डोंबिवली तेच सांगेल. आपलं डोंबिवली तो दिवा जो पट्टा आहे आपला रेल्वेचा, बरीच लोक ट्रेनमधून तिथे मेलेली आहेत. बरीच लोक, कारण सकाळची जी रहदारी आहे, बरेच लोक ते ट्रेनवर लटकतात, बरेच लोक ते पडलेले आहेत. आमचं घर कसं स्टेशनच्या बाजूलाच आहे. माझ्या बेडरूममधून पूर्ण पटरी दिसते, पूर्ण पटरी दिसते. तुम्हाला टाईम आठवत नाही आहे. रात्री उठलो काहीतरी पाणी वगैरे घ्यायला, बेडरूममधून मला पूर्ण पटरीवरती एक माणूस दिसला.
व्हाईट कलरचा सफेद एकटाच चाललाय. म्हटलं कोणतरी कामगार वगैरे असेल काम करणारा. परत बघितलं तो त्याच पट्ट्यामध्ये चालतोय, म्हणजे हार्डली अर्धा पट्टा पण नसेल तो. इथून फक्त राऊंड मारतोय. म्हटलं हा का राऊंड मारतोय. मग वडिलांनी बघितलं तू काय करतोय. म्हटलं असं आहे. गप झोप. स्पष्ट दिसतोय तो माणूस मला. तो फक्त तेवढंच पट्ट्यामध्ये राऊंड मारू येतोय परत जातोय. रात्री 3-3:30 वाजले असेल मे बी. मी एवढं रात्री कोणता कामगार काम करेल व्हाईट ड्रेस घालून. कारण त्या पट्ट्यामध्ये बरेच म्हणजे ट्रेन अपघात झालेले आहेत बऱ्याच लोकांचे. बऱ्याच लोकांकडून मी ऐकलं आहे की आपल्या डोंबिवलीचे जे पटरे आहेत त्या खूप हॉरर आहेत. बऱ्याच लोकांनी कोणाची मर्डर झालेली आहे. म्हणजे जेव्हा आधीची डोंबिवली होती तेव्हा बऱ्याच ठिकाणी असं काही होतं ते लोकांकडून मी ऐकलं. ठीक आहे, ज्याला दिसतं त्यालाच दिसतं. आणि अजून कोणतं रेल्वे स्टेशन? एक ठाणे रेल्वे स्टेशन होतं. लॉकडाऊनची ती खूप असं हे हॉरर असं नाही म्हणता येणार त्याला, फक्त तो अनुभव आला मला तुझा. लॉकडाऊनमध्ये BMC मध्ये कामाला होतो मी, आणि तेव्हा BMC वाल्यांना रेल्वे फ्री, पूर्ण ट्रेन खाली, स्टेशन खाली. आणि माझ्या आजीने मला बॅगेमध्ये जे फरसाण असतं ना तेवढी सर्व खराब झालेलो टाकून दे. नाईट शिफ्टला निघालेलो मी, मला लक्षातच नाही की टाकून द्यायचं आहे ते. परत बॅगेतून घेऊन आलो मी. ऐरोलीला राहिलो होतो, ठाण्याला उतरलो. प्लॅटफॉर्म 2ला ते काही लिहिलेल्या फळ्यावर ते वाचत उभा राहिलो. मागून कोणतरी बॅग खिचली माझी. बॅग खिचली माझी मागून. मी हल्लो तिथून जागेवरून, मी हल्लो. मागून बघतो तो कोण नाही. नंतर कळलं की आपल्या बॅगेमध्ये फरसाण आहे. काढलं, डस्टबिनमध्ये टाकलं तिथे. ट्रेन पकडून घरी. कोणीतरी बॅग खेचलेली. आता एखादी माणसाने बॅग खिचली, बरोबर, एखाद्या माणसाचं तेवढं प्रेशर असतो ना, त्यावर जोरात माझी बॅग खिचली. म्हणजे मी जागेवरून हल्लो तिथून. मी एवढ्या जोरात बॅग खिचली ती. आणि एक तू इकडचं पण बोलतो BMC वॉर्डमध्ये पण काहीतरी झालेला. वॉर्ड, आता सगळेच वॉर्ड हॉरर नाही आहेत, काही वॉर्ड आहेत मध्ये तसे. त्या वॉर्डमध्ये जे तिकडचे लेबर आहेत त्यांनी मला सांगितली स्टोरी की इथे एक स्टाफ होती BMCची, तिला अटॅक आला आणि ती जागेवरच ऑन द स्पॉट ऑन ड्युटी ऑफ झाली. म्हणजे मी जॉईन करायच्या आधी ऑफ झालेली ती दिसते लोकांना. ती काही करत नाही कोणाला, तो दिसते. नेमकी माझी तेव्हा अल्टरनेट शिफ्ट लागली, सेकंड आणि नाईट. मला 2 करायच्या होत्या. सेकंडला गेलो शिफ्टला, डबा नव्हता घेतला, टिफिन नव्हता घेतला, निघालो. लेबरला सांगितलं मी काहीतरी पार्सल घेऊन येतो किंवा खाऊन येतो, तुम्ही तो हँडल करा. आता बट ऑफिस रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर जास्त आहे. म्हटलं पार्सल जेवायला बसलो आपण तर टाईम होईल, पार्सल घेऊ, वॉर्डमध्ये खाऊ आपण, केबिनमध्ये खाऊ आपण. आलो, जो माझा फ्लोअर होता ना, नेमकी त्या फ्लोअरला तिची कॅबिन होती. त्या जी ऑफ झालेली मॅडम ती, त्यांची कॅबिन होती. ते मला आवाज आला, स्पष्ट आवाज आला की पहिल्यांदाचा कॅबिनमध्ये फ्लोअरला. लिफ्टहून बाहेर आलो, फ्लोअरला माझ्या कॅबिनपर्यंत मला आवाज आला की कोणतरी माझ्या मागून येत आहे. पहिल्यांदाचा आवाज आला की कोणतरी माझ्या मागून येत आहे. मी मागे बघितलं ना, आलो आतमध्ये. लेबरला सांगितलं की असा असा आवाज ऐकला मी. तुला मागे बघितलंस का? म्हटलं नाही. बरं ठीक आहे, जेवून घे, मग तुला सांगतोय मी. आज नाही, उद्या सांगेल. तू रात्री सांगितलं नाईट करायची, तू करणार ना नाईट, उद्या सांगेल तुला मी. ठीक आहे. त्या दिवशी आता नॉनव्हेजचे पीस होते आपल्याकडे, बाहेर डस्टबिनवर टाकायला गेलो मी. बाहेर ठेवलं,
फोनवर बोलायला परत आतमध्ये गेलो, फोनवर बोललो, एक 5 मिनिटात बाहेर आलो. ते पीस सगळे संपलेले, चिकनचे पीस असतात सगळे संपलेले. म्हणजे हार्डली 2 मिनिटाचा पण टाईम नसेल. कचरा बाहेर ठेवला, हँडवॉश करायला आत गेलो, 5 मिनिटं पण नसेल जास्त. ते 2 मिनिटांमध्ये परत बाहेर बघतो सगळे पीस संपलेत. ना फ्लोअरवर मांजर ना कुत्रा, सगळे पीस संपलेत. म्हणलं आता काय करू, बाहेर राऊंड मारू की नको मारू. परत आतमध्ये गेलो, परत सांगितलं त्याला. तिथं नाही म्हटलं तरी 10-12 लेबर असतात प्रत्येक वॉर्डला, प्रत्येक शिफ्टला. ठीक आहे. तर तेव्हाच त्या माणसाने मला सांगितलं की आपल्या वॉर्डला एक स्टाफ होती, ती ऑन ड्युटी असताना ती ऑफ झाली, तिला अटॅक आला. ऑन ड्युटी असताना ऑफ झाली ती आपल्या फ्लोअरवर फिरते. कधी कधी कोणाला अजूनपर्यंत तिने काही केलेलं नाही आहे. ना कोणत्या स्टाफला, कोणत्याच माणसाला तिने काही केलं नाही. फक्त दिसते लोकांना की तिच्या रस्त्याला असते ती. चिकन खाते. चिकन खाते नाही खात ते तिच्या परत तिला माहिती. पण जे मी एक्सप्लेन केलं, म्हणजे मी चिकनचे हड्डी असतात ना आपले, ते बाहेर ठेवलं कचरा म्हणून डस्टबिनच्या इथे. हात धुवायला आत गेलो, बाहेरून बघतोय सगळे संपलेत. आता कुत्रा मांजर असतं ते खाऊन लगेच पाहिलं असतं. ते तशाच गोष्टी असतात ना ज्यांना आपल्याला माहिती नाही की नक्की काय झालं, पण कसं झालं ते होणं खूप स्ट्रेंज होतं. एक्सपिरियन्स आहे ना. आता मी नॉनव्हेज जास्त खातोय. मी खूप भयानक, मला तो 7च्या 7 दिवस नॉनव्हेज देशील ते 7च्या 7 दिवस नॉनव्हेज खाईन मी. देव धर्म पाळतो पण कोणतेच वार पाळत नाही. आधी करायचो मी, म्हणजे सगळं सोडून दिलं. लग्न झालं, हनीमूनसाठी गेलो. कॉटेज होते. कुठे ते लोकेशन नाही सांगणार तुला मी. बाहेरून सांगू शकतोस की म्हणजे मुंबईत आहे, मुंबईच्या बाहेर गेलो आम्ही. म्हणजे पालघर साईडला वगैरे कुठे. पालघर पुणे साईडला बोलू शकतोस तो. अच्छा ठीक आहे. किंवा पुण्याच्या पुढे अलीकडे कॉटेजेस होते. आम्ही ना, आम्हाला रूमच कुठं नव्हते मिळत. आम्ही सगळं देवदर्शन केलं लग्नानंतर. म्हटलं हाय सुट्ट्या, तोपर्यंत कुठेतरी फिरून येऊ आपण. सुट्ट्या एवढ्या नव्हत्या की आउट ऑफ इंडिया जाऊन लगेच रिटर्न यावं. आउट ऑफ इंडिया गेलो, बटोबेस नाही म्हटले 7 दिवस किंवा 5 दिवस आपल्याला मिनिमम पाहिजेत. तेवढ्या सुट्ट्या आपल्याकडे नाही आहेत. बरोबर. एक नियर बाय आपण जाऊन स्टे करून आपण येऊ, तेवढा टाइम स्पेंड करू येऊ. कॉटेजेस होते, 5 कॉटेजेस होते, 5. सकाळी फोन केले सगळ्यांना, रूम अवेलेबल नाही आहेत पण त्याची प्राईस जास्त आहे. एक फोन आला मला, ज्या कॉटेजमध्ये स्टे केला ना, फोन आला की तुम्ही रूम बघताय का. म्हटलं हो. मला आमचं लग्न झालं आहे, न्यूली मॅरिड कपल आहोत आम्ही, आम्हाला स्टेसाठी आम्ही बघतोय की तुमच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत. त्यांनी सगळ्या फॅसिलिटीज मला सांगितल्या. कल ठीक आहे. त्यांनी मला हे सांगितलं, तुम्ही आमचे हॉटेलचे पहिले कस्टमर आहात. म्हटलं का. नाही, आमचं हॉटेल नवीन स्टार्टअप आहे आमचं. ठीक आहे. म्हटलं आम्हाला काय डिस्काउंट. मी देतो आम्ही तुम्हाला डिस्काउंट. ठीक आहे. निघालो. जाताना पण चिकनच घेऊन गेलो, नॉनव्हेज चायनीज आपलं. तेव्हा आम्ही बाईकनेच गेलो, दोघं नवरा बायको बाईकने गेलो. तेव्हा नॉनव्हेज घेतलं. त्याला सांगितलं मला कोळसा टाकून दे, पिशवीमध्ये कोळसा टाक. कोळसा नसेल तर मिरची टाक. जालिम उपाय आपला मिरची किंवा कोळसा. हा आमच्या आजीने सांगितलेला आम्हाला की तुम्ही काही बाहेर नॉनव्हेज खाताय, काही करताय, पार्सल घेऊन या, कोळसा घेऊन या किंवा त्यात मिरची टाकून आणा. तर माणसाने स्वतःहून कोळसा टाकून दिला आम्हाला. थोडं मेरे को मालूम है तुम किधर जा रहे हो. ठीक आहे. दिला, कोळसा टाकला. नेक्स्ट डे म्हटलं सगळं फिरून आलो आम्ही. आमच्या रूमच्या बाहेर एक गॅलरी होती. गॅलरी प्लस आणि बाहेर स्पेस होता आणि आमच्या मागे स्विमिंग पूल होतं. दोघं नवरा बायको आम्ही गप्पा मारत बसलोय. तेव्हा पण बाहेरून पार्सल आणलं जेवायचं. आणि नेमकं आम्ही पार्सल बाहेरच ठेवलं गॅलरीमध्ये आमच्याबरोबर.
बोलता बोलता कधी टाईम झाला आम्हाला कळालंच नाही. रात्री 1:30 वाजले बोलता बोलता. आणि जे आमच्या बरोबर होते ना जे बाकीचे कॉलेज ते पण होते बाहेरच. ते पण त्यांची मजा मस्ती. आम्ही गप्पा मारत बसलो दोघं नवरा बायको. चायनीज पण बाहेरच होतं. 1:30 वाजला. म्हटलं आता चल जाऊन जेवायचं आपल्याला, आतमध्ये जाऊन जेवण करून घेऊ. मग बायको बोलली सौरभ आता 1:30 वाजलाय, आपल्याला जेवण नको, तू जेवून घे, झोपते. म्हटलं ठीक आहे. सगळं दारं खिडक्या लावले, लॉक केलं, पडदे वगैरे लावले. मी जेवायला बसलो. टी व्ही चालू केला, जेवायला बसलोय. रूमच्या बाहेरची लाईट चालू आहे. मला बाहेर तर दिसते, जे ट्रान्सपरंट पडदे असतात ना आपण, तर मला बाहेर तर सगळं दिसतंय. बाहेरून सावली फिरायला लागली. आणि तेव्हा आमची हळद उतरवली नव्हती. बाहेरून सावली फिरते, मी बघतोय तिला. बाहेरून वारा यायला लागला बाहेर. तरी ना हिंमत करून ना थोडासा पडदा हे केला. म्हटलं कोण आहे बाहेर. बघतो तर आमच्या रूमच्या बाहेरच फक्त हवा सुटली, बाकीच्या रूमची तर हवा सुटली नाहीये. ठीक आहे, पडदा लावला, आलो, जेवतोय. बाहेरून कोणी दरवाजा नॉक केला. सावली फिरते, बाहेरून दरवाजा नॉक केला. मला स्पष्ट दिसते की बाहेर सावली फिरते आणि ती बाई आहे. मला हे पण दिसते ती बाई आहे. नाही खोलला दरवाजा. मी जेवलो, इग्नोर केलं तेव्हा. पण टी व्ही बघतोय, जेवतोय. 2 का 3 वेळा तिने दरवाजा नॉक केला माझा. दरवाजा उघडला नाही, लॅच खोलायला लागली. बाहेरून लॅच असा आपला ओपन करायला लागली. तोडण्याचा फुल प्रयत्न खूप प्रयत्न करत होती. पण नेमकी मी लॅच पण लॉक केलेला आणि वरून कडी पण लावली डोअरला. ती बाहेरून खूप प्रयत्न करते खोलायचा, पण त्याकडून नाही झालं. ते मी बघतोय, ते बाहेरून फिरते, नॉक करते. बायको उठल्या, सौरभ काय आवाज कोणी ठोकतोय का. म्हटलं ठोकतोय, शांत झोप, काही बोलू नको, शांत झोप. मी आपला बघतोय सगळा खेळ त्यांचा. ती एकच बाई आहे फक्त, ती त्यावर कोण नव्हतं, एकच बाई होती. खोलते, फिरते, नॉक करते. त्याचा खेळ ना 2:30-3 पर्यंत तो चालू होता. तिकडच्या तिकडेच ती औषधी. फक्त आमच्या रूमच्या इथे. आणि स्टाफ वगैरे पण कोणी नव्हता. केअरटेकर होता. म्हटलं तर एवढा रात्री केअरटेकरला फोन करणं मला चुकीचं वाटलं तेव्हा, म्हणून फोन नाही केला मी. त्याला मी सकाळी सगळी स्टोरी सांगितली. तो ते अजूनपर्यंत असं काही झालंच नाही. आणि नेमका आमच्या रूममधला AC आम्ही ऑन करतोय, ऑन होत नव्हता. त्याला ती पण कंप्लेंट केली, बाबा AC आम्ही ऑन करतोय, ऑन नाही होतंय. आंघोळ करताना आतला गिझर फुटला, बाथरूममधला गिझर फुटला. त्याला ते पण सांगितलं. त्याने इलेक्ट्रिशियन वगैरे येऊन चेक केलं, तुला AC पण चालू आहे तुमचा आणि गिझर पण ठीक आहे. म्हटलं आम्हाला एक्सपिरियन्स आला तो. बोललं नाही तुम्ही खोटं अरे खोटं काय बोलू. अरे मी खोटं बोलत असेल. आमच्या दोघांना एक्सपिरियन्स आला ना, AC नाही चालू, दरवाजा नॉक करते बाहेरून. बाबा आम्ही निघतो, आमचं जे काय दिवसात होतं ना ते, जे 2-3 दिवस राहणार होतो, कॅन्सल करा. बॅग भरली, रिटर्न घरी, नारायचं. नंतर आमच्या आजी म्हणजे माझ्या आईच्या आई सांगितली की तुमची हळद उतरवली नव्हती, तुम्ही नवीन लग्न झालेले आहात. असं म्हणतात की दोघांना हळद उतरवत नाही, दोघांना बाहेर जायचं नाही. तुम्ही त्या त्या घाटामध्ये मला एक्सपिरियन्स नाही आला त्याचा काही, पण तो मला तिथे एक्सपिरियन्स आला. पण त्यात काय रिजन मग तुम्ही गेलात तर मे बी तसं काही असेल का तिथे गेल्यावर तो एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर तो झाला एक कोकणातला होता. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा कोकणात गेलो आयुष्यात. माझ्या मी कधी कोकणात गेलोच नाही. त्या संबंधच नाही आपल्या कोकणात जायचा. तुम्हाला मित्र बोलला, रात्रीच बोलला आपल्याला जायचं आहे, आईची तब्येत ठीक नाही आहे, आईला घेऊन यायचं आहे, तुझी कार काढ, सकाळी लवकर निघू, एक संध्याकाळी 9-10 पर्यंत रिटर्न येऊ. बरं ठीक आहे म्हटलं, चल त्या निमित्ताने कोकण बघू. निघालो सकाळी, डोळ्यात झोप, कारण मी आलोच
1:30-2 वाजता घरी आलो, झोपलो पण नसेल मी. परत सकाळी 5 वाजता निघायचं आहे. अर्धी झोप, अर्ध्या झोपेत अर्धा रस्ता गाठला मी कोकणातला कारमधून. फ्रेश वगैरे झालं, तिकडे निघालो त्या गावी. गावी पोहोचलो. संगमेश्वरच्या अलीकडे त्याचं गाव आहे आतमध्ये. म्हटलं तू काम कर, मला थोडं झोपून दे, कारण मला गाडी चालवायची आहे. त्याचा भावाने सांगितलं काम कर, रात्री नको निघू, तू सकाळी निघ, सकाळी लवकर निघू दे, रात्री नको निघू. कारण की मला पुढच्या दिवशी मला कामाला जायचं होतं, कारण कामं बरीच होती. मग त्याला म्हटलं थांबणं नको, मला कामं आहेत बरी पुढच्या दिवशी, थांबणं नको. वाटलं पण लवकर निघू, लवकर पोहोचू. कोकणातून ज्या गावातून निघालो 5:30ला निघालो असेल, जेवण वगैरे करून एक झोप काढली. मॅप लावला. 12:30 वाजता मी डोंबिवलीमध्ये येणार होतो. तिथून तिच्या गावातून 12:30 वाजता सीएनजी वगैरे भरली. अर्धा तास तिकडे गेला माझा, 1 पर्यंत अप्रॉक्स. मी डोंबिवलीमध्ये 4 वाजता आलोय. 4 वाजता डोंबिवलीमध्ये आलोय मी. चिपळूण सोडलं मी. तो माझ्या बाजूला बसलाय, त्याची आई आजारी होती. ते म्हटलं आई तुम्ही मागे झोपा. ती बिचारी बाई मागे झोपलेली. त्याला म्हटलं झोपू नकोस, तू जागा राहा. रात्रीची वेळ. चिपळूण सोडलं. कशेरी घाट आला. कशेरी घाटामध्ये मी लिटरली गाडी नॉर्मल स्पीडला चालवतोय मी, पण माझ्या मागून गाड्या येऊन पुढे चालल्यात. म्हटलं हा काय सीन आहे. गाडी 80-90 चालवतो पहिला, तेव्हाच चालवत होतो. म्हणजे मागच्या गाड्या येऊन पुढे चालल्यात माझ्या, मी तिथेच आहे. मी गाडीचं स्पीड वाढवलं, 110-120 स्पीडला गाडी घेतली. त्या स्पीडने मी घाटातून गाडी चालवतोय, तरी मागच्या गाड्या येऊन पुढे चालल्यात. गाडी फास्ट चालू तरी खड्ड्यात जाते, स्लो चालू तरी खड्ड्यात जाते. त्यांनी पण बघितलं, तुला आपण एवढ्या स्पीडला चालवतोय, आपण मागेच का आहोत. तर जर माझ्या गाडी पुढे आहे, मी त्या गाडीच्या स्पीडला गाडी चालवतोय माझी, तर बॉटोबेस मी त्या गाडीच्या स्पीडनी पुढे आलो पाहिजे. त्या गाड्या पुढे चालल्यात, माझी गाडी तिकडेच आहे अजून. तर मॅक्सिमम 100-110च्या स्पीडला गाडी किती पाहिली पाहिजे, 4 व्हीलर पाहिली पाहिजे. ते पण घाटामध्ये मी पळवतोय मी नाहीच. मी 1.5 ते 2 तास त्या घाटामध्येच फिरतोय, येड्यासारखा फिरतोय मी. अंधारामध्ये मला समजणार मी तिथेच आहे अजून, त्याच जागेवर येतोय मी. डोंबिवलीला 4 वाजता आलोय घरी. त्याला सोडलं, दोघांना. ते माझ्या जवळ राहतात डोंबिवलीमध्ये. त्यांना सोडलं. बायको फोन करते, यार कुठे आहेस. अरे म्हटलं मी एवढं तिकडेच आहे अजून. म्हटलं हो तिकडेच आहे अजून मी. म्हटले काम कर, कुठं हॉटेल असेल तर थांब. अरे मला हॉटेल पण दिसत नाहीत, कुठं थांबू मी. हॉटेल तर दिसले पाहिजे थांबायला. बरोबर. घाट सोडला, आलो. मॅप मला रस्ता दाखवतोय पनवेलचा. येताना मी दुसऱ्या मार्गे आलो. म्हटलं हा मार्ग काहीतरी वेगळाच दाखवतोय मला. थांबलो, आजूबाजूला विचारलं की पनवेलला कसं जायचं. सरळ रस्ता आहे. अरे म्हटलं मगापासून याच रस्त्याने चाललोय, पनवेल तर येत नाहीये. आणि डोळ्या एवढी झोप माझ्या, भयंकर डोळ्यात झोप. म्हटलं काय करू. तरी मित्राला म्हटलं तू जागा राहा, तू झोपला तर मी झोपेल. मग तो आपले गाणी लावत आम्ही गाडी चालवतोय. म्हणजे तिला पुढचं पुढे होऊ, आरामात चालवू. आता गाड उतरलोय, आरामात चालू. पनवेलला आलो, गाडी थांबवली साईडला. तोंडावर पाणी मारलं, चहा घेतली एक. त्याला म्हटलं झोप आता तू, पुढचं मी आपण जाऊ व्यवस्थित घरी. पनवेलमध्ये आलं की टेन्शन नाही, डोंबिवली काय लांब नाही आहे, पोचू आपण. 3-3:15 पनवेल, 4 वाजता डोंबिवली. तो चकवा लागलेला आयुष्यातला माझा, तो भयानक चकवा होता. पहिल्यांदाच गेलो कोकणामध्ये. आणि तू जवळजवळ किती तास फिरवतास. 1.5 ते 2 तास त्या घाटामध्येच. तो घाट एवढा लांब मोठाही नाही येतो. मी हार्डली येताना 20 ते 25 मिनिटं तो घाट उतरलोय मी, म्हणजे कोकणात जाताना.
मॅक्सिमॅक्स 20 मिनटं. तो घाट उतरलोय मी 20 मिनिटात, पण रिटर्नला ना मी 1.5 ते 2 तास घाटामध्ये फिरतोय. गाडी एवढ्या स्पीडला पळवून पण मी बघतोय माझ्या मागून ज्या गाड्या येतात ना त्या पुढे चालल्यात. त्यांच्या स्पीडला टेक ओव्हर करण्यासाठी मी गाडी पळवतोय, तरी त्या पुढे चालल्यात. पुढच्या दिवशी माझा मित्र एक मयूर खांदार, त्याला फोन केला, म्हटलं भाऊ अशाला असतंय. तो मला शिव्या खायला लागला, अरे तू का निघाला रात्री, तू का निघालास, थांबायचंच ना, सकाळी निघ, पहाटे 3 वाजता निघ, तू का एवढा लवकर रात्री निघतोयस. तो मला शिव्या खायला लागला. अरे तू पहिल्यांदा कोकणात गेला, आम्ही कोकणात राहतो, आम्हाला माहिती आहे, आम्ही स्वतः कधी प्रवास करत नाही. जे अनुभवी लोक आहेत त्यांना माहिती आहे इथं काय नाही. तू पहिल्यांदा आयुष्यात तुझ्या गेलेस कोकणात, एवढा रात्रीचा प्रवास नव्हता करायला पाहिजेस तू. आमच्या दुकानाच्या बाजूला पण काका आहेत, ते त्यांना पण सांगितलं. तो मला सांगतो बराच वेळा जीव वाचला तुझा. वा, तो असं मला बोला काका, आमचा बाजूला दुकान आहे त्यांचं, ते पण कोकणातले येतात. तर जीव वाचला आणि तू कशाडी घाटामध्ये फिरतोयस. बरोबर त्यांचे अनुभवी माणसं आहेत. तो म्हातारा माणूस आहे आता, तो मला सांगतोय की त्या घाटामध्ये अनुभव बरेच आलेले आहेत, लोकांचे जीव गेलेले आहेत, तू त्यातून वाचून आलायस, परत रात्री प्रवास करू नकोस. मोस्ट ऑफ नाहीच करत रात्रीचा प्रवास, पण आता उद्याची कामं पण महत्वाची आहेत माझी. मी तिकडे गेलो तर मी लॉसमध्ये आहे, ती पण कामं महत्वाचीच आहेत. म्हटलं नाही बस, त्याला म्हटलं असेल मला यादी सांग, एक दिवस थांबू आपण, दुसऱ्या दिवशी सकाळी येऊ. काय करणार. त्याच्यानंतर फोन आला, अरे गणपतीला गावाला जायचंय, त्याच पोराचा. म्हटलं बाबा थांब, दुसरी गाडी घेऊन जा, तुला गाडी अरेंज करतो, आता माझी गाडी घे, ड्रायव्हर पाठवतो तुला माझा. मी नाही, कारण गणपतीच्या वेळेस पण बरीच कामं होती, ऑर्डर होत्या दुकानातल्या, आणि एकट्या बाईवरती पूर्ण बाहेर टाकणं चुकीचं आहे. बरोबर. त्याला म्हटलं ड्रायव्हर अरेंज करतोय, माझा ड्रायव्हर आहे, त्याला घेऊन जातो मी गाडी. आणि त्यात परत असा इन्सिडेंट होते तर पुढची अजून 2-3 दिवस त्या विचारात. म्हटलं नको, म्हटलं बस, तुला गाडी पाहिजे, गाडी देतो तुला मी. पण तुला नाही वाटत की ते तुझं भासही असू शकतं? नाही वाटत. भास आपला मॅक्सिमॅक्स 5 मिनटं असेल, 1.5 ते 2 तासाचा भास कसा असेल. आणि जो माझा बरोबर बसलाय तो कोकणातलाच आहे, तो पण घाबरला. तो पण घाबरला, तो कोकणातलाच आहे. तो पण तुला सौरभ आपण एकाच जागेवर फिरतोय. म्हटलं मला माहिती आहे, आपण एकाच जागी फिरतोय, 2 तास झाले. कशेरी घाटाच्या पुढे बोगदा आहे, नवीन त्याने केलाय तो बोगदा. मला जेव्हा कोकणात जाताना लवकर आलो होतो, पण रात्री कळालंच नाही तो किती वाजता आला तो बोगदा. रस्ते आता चांगले केले ऑलमोस्ट रस्ते, तरी गाडी खड्ड्यात चालली, गाडी खड्ड्यात आपटते जोरात. त्यासाठी गाडी स्लो केली. गाडीची हेडलाईट आहे ना, ब्लिंक होते मध्येच, कमी जास्त. कारमध्ये सेटिंग असते हेडलाईटची, तुम्ही अपर डिपर किंवा टेम्परेचर कमी जास्त करू शकता. हाय टेम्परेचर पण मला पुढचा रस्ता दिसत नाहीये, म्हणजे लाईट पूर्ण डीम झाली पुढची, थोडी पुढची गाडी दिसत नाही, हेडलाईट काय कामाची. अरे म्हटलं मी पूर्ण हाय प्रेशरवर ठेवलाय, लाईट डीम झाली असं. तू एक ऐरोलीमधली पण एक गोष्ट सांगणार होतास. बायका सोडल्यानंतर आम्ही ऐरोलीमध्ये शिफ्ट झालो. माझी आई 2017ला ऑफ झाली. जेव्हा माझी आई होती, जेव्हा मी नवीन राहायला गेलो तिथे, आमच्या आधी आमचे चुलते राहायचे. आमचे चुलते फॅमिली याच्यामध्ये ते थोडं आम्ही शिफ्टिंग केली, किंवा तुम्ही तिथे राहा, आम्ही इथे राहतो. ऐरोलीला आलो राहायला. प्रत्येक रात्री ना मला
बेडवरून खाली टाकलायचा प्रत्येक रात्री. जेव्हा मी स्टार्टिंगला राहायला गेलो ढकलायचा माणूस. बेड आमचा एक नवीन छोटा बेड घेतलेला एवढाच मापाचा होता साईजचा. त्या बेडवर मी एकटा झोपायचो. आई वडील खाली, आमची आजी. तो माणूस मला बेडवरून खाली टाकलायचा. एक मला फील होत्या की माझ्या खांद्याला हात लागलाय. तुम्हाला बेडवरून खाली टाकलायचा माणूस. नंतर झोपायचं बंद केलं मी, नाही झोपायचं. तेव्हा ना आमच्या घरामध्ये ना काळा भावल्या, ते माहीत नाही त्याला काय म्हणतात, ते राक्षसारखा फेस असत होता स्टिकर टाईपमध्ये, ते असं लावलेलं आतल्या साईडला. मग आम्ही जेव्हा राहायला गेलो माझ्या आईने सगळं काढलं आणि मला सांगितलं तू खाली टाकून दे सगळ्या गोष्टी. तेव्हा ते घर जड वाटायचं आम्हाला. जेव्हा राहायला गेलो घर जड वाटायचं. जेव्हा काढलं ना आम्ही रिलॅक्स, घर एकदम शांत झालं. त्याच्यानंतर मी झोपायचं बंद केलं वरती. जेव्हा मला एक्सपिरियन्स आला तर माणसाने ढकललंय मला एकदा 5 ते 6 वेळा ढकललंय मला बेडवरून. आईच्या बाजूला झोपायला लागलो. तेव्हा मी कॉलेज टाईममध्ये होतो. तेव्हा मी एका रात्रीमध्ये ना भिंत एक बाजूला घर असली ना की एक छोटीशी गल्ली असते, म्हणजे एक माणूस आरामात जाईल त्या गल्लीमध्ये म्हणजे साफसफाई वगैरे करायला. तशा म्हणजे 2 घरांच्या मध्ये एक भिंत होती, गल्ली होती. एक लहान मुलगा होता, मुलगा का मुलगी होती आय डोंट नो. त्याने ना 6 वेळा भिंत ठोकली मागून. 1 2 3. तो पोरगा परत मागे जायचा, परत 1 2 3 आणि ओरडायचा. माझी आई माझ्या बाजूला झोपले आणि मोबाईलवर खेळतोय मी. आई उठली, मला बोलते की अरे मोबाईलचा आवाज कमी कर, रात्र झाले. म्हटलं मम्मी उठ, आवाज ऐक नीट. जो आवाज ऐकला तो पोरगा जोरात पळत ना बाहेर गेला. जोरात पळत, माहीत नाही खरं होते की खोटं होते ते. तो माझ्या आईने पण आवाज ऐकला आणि मी पण आवाज ऐकला तो त्याचा. 2017ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर माझी आई आऊस झाली. त्यानंतर मी एक छोटंसं पिल्लू घेतलं डॉगचं. तेव्हा मी नाईट शिफ्टला कामाला जायचो. पूर्ण घर मला खायला उठायचं दिवसभर. मोठा भाऊ पुण्याला शिकायला, एकटाच घरी, घर खायला उठायचं. छोटा पिल्लू घेतला. जसं पिल्लू मोठं होत गेलं ना, तो रोज रात्री आहे ना आतला दरवाजा उघडायचा, बाहेर गॅलरीमध्ये ना जोर जोरात भुंकायचा रात्री 1:30 वाजता. रोज रात्री 1:30 वाजता भुंकायचा. तेव्हा कोण होतं कधी बघितलं नाही मी, की माझी आई होती की दुसरं कोण होतं माहीत नाही. तो रोज रात्री भुंकायचा. माझे रिलेटिव्ह त्यांच्याकडून ऐकलेलं की तुझी आई येते रोज, तुझी आई येते रोज. पण तिने अजूनपर्यंत कधी आम्हाला त्रास दिला नाही गोष्टींचा. आम्हाला पण बऱ्याच वेळा तिचा भास झालाय की तुझी आई येते रोज. तो जो माझा डॉग येतो तो आता 8 वर्षाचा आहे. तो आतला दरवाजा खोलायचा ठोकून तर आम्ही कडी लावायचोच नाही. बाहेरच्या मेन डोअरला कडी आहे, टाळ आहे. आम्ही असा दरवाजा ओपन ठेवू, म्हणजे लॉक नव्हतं करत. तो दरवाजा उघडायचा, तो एकटा जाऊन जोरात भुंकायचा. 10 मिनिटं भुंकायचा, परत घरी यायचा. रोज 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 दिशेने त्याच ठिकाणी. येस, त्याचं ठरलेलं आहे ते. आणि त्याचा टायमिंग पण ठरलेला आहे. तो 1:15 झाले ना दरवाजा उघडायचा, बाहेर जाऊन भुंकायचा, परत घरात जायचा. माझी आई होती का दुसरं कोण होता मी कधी बघितलंच नाही त्या गोष्टी. नंतर आईडली सोडली, स्वतःचं घर येतं डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीला आलो. त्यानंतर एक स्वप्न पडलं मला. माहीत नाही ते मला माहीत पण नव्हतं की खरं होईल की खोटं होईल. ते माझा चुलता स्वप्नात आला. माझ्या धाकटा चुलता स्वप्नात आला. जे आहेत अजून आहेत ते. त्याचा ॲक्सिडेंट झालाय.
त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो गेला, ऑफ झाला, तो आता स्वप्नात आला माझ्या. आणि मला कामाला निघायचं आहे, ऑलरेडी लेट झालं आहे. पुढे बोलले सौरभ गाडी घेऊन जाऊ नकोस, ट्रेननी जा. म्हटलं पप्पा मी गाडी घेऊन गेलो ॲटलिस्ट लवकर पोचेल. त्या दिवशी सकाळी स्वप्न पडलं, लेट झाला कामाला, निघालो. नेमका नावरच्या हायवेला माझा ॲक्सिडेंट झाला. तो माझा ॲक्सिडेंट झाला, असा ॲक्सिडेंट झाला, फक्त वेळ आलेली काय नव्हता आला. गाडी तुटली, डोक्यात हेल्मेट होतं पण जीव वाचला. म्हणजे नाही म्हणलं ते अर्धा 1 किलोमीटर मी घासत गेलो. जे स्ट्रक्चर असतं आपल्या हेल्मेटचं ते पूर्ण निघालेलं, ऑलमोस्ट तुटलेलं. ते एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, पाय तुटला. म्हणजे देव संकेत देतो आपल्याला कोणाच्या इंटेन्शनने की बाबा असं स्वप्न झालंय. तेव्हा माहीत पण नव्हते की असं होईल माझ्या बाबतीत. तरी चुलता स्वप्न झाला की ऑफ ॲक्सिडेंट झालाय त्याचा, तो ऑफ झालाय. सकाळी माझा ॲक्सिडेंट झाला. नाही म्हणजे वर्षभर घरी होतो मी. एवढा ॲक्सिडेंट झालेला तो, मला चालता येत नव्हतं. डॉक्टरकडे जायचो, डॉक्टर बोलले की पाय बरा आहे, पण तो पाय परत सुजायचा. 3 डॉक्टर गेले. मैत्रिणी माझी, तिचा कॉल आला मला की तू एवढं डॉक्टर केलेस, एकदा दादरला ये. दादरला गेलो. काय असं डॉक्टरकडे काय असं तुझे, माझा पण ॲक्सिडेंट झालेला, माझा पूर्ण फेस खराब झालेला. त्या डॉक्टरने माझा बरा केला. मी नंबर लावला, पटकन आतमध्ये गेलो. डॉक्टरने फक्त पायातली चांबडी काढली. पायामध्ये एवढा मोठा खड्डा होता पायात, तो सगळा खड्डा साफ केला सगळं. सांगायचं इंडियन एवढंच आहे की वेळ आणि काळ कधी येईल नाही सांगू शकत. तो वेळ आली होता, काळ नव्हता आला. नशिबाने डोक्यात हेल्मेट होतं माझ्या. आणि माझं ऑफिस हार्डली 5 मिनिटावरती ऑफिस होतं माझं. तिथून मला 9 वाजता पोचायचं ऑफिसला आणि 9:45-50 माझा ॲक्सिडेंट झाला. मला कळलं पण नाही की काय करू काय नाही. गाडी पूर्ण तुटली, गाडी तुटली. त्यानंतर वर्षभर घरीच होतास? पूर्ण वर्षभर काय मग चालताच येत नव्हतं मला. देवाने कुठे ना कुठे संकेत दिला होता मला तो, पण तो मला कळला नाही तेव्हा. वडिलांनी पण अडवलं, सौरभ ट्रेननी जा. एक मी ते बघतो की तू आजोबांची पण तू कोणती गोष्ट सांगणार होतास? माझ्या आईचे वडील ते आता हयात नाही आहेत. ते आम्ही लहान असताना आम्हाला शोरात आहे, त्यांचा एक्सपिरियन्स आम्हाला सांगायचे. ते पुण्याला महानगरपालिकेत कामाला होते आणि त्यावेळेस कसं गाड्या जास्त नसायच्या. सायकल किंवा तुम्हाला जर नदीच्या पलीकडे जायचं आहे तर तुम्ही बोटीने जाऊ शकता. आमचे आजोबा रात्री येत होते, सायकलला बिर्याणी लावलेली त्यांनी. लटकवलेली. घरी जायचंय, मग घरी पोरं आहेत, खाऊ आपण सगळे. बिर्याणी सायकल लावली आणि आमच्या घरी यायला म्हणजे माझा आजोळ 2 हे लागतात, ते फाटक लागतात तिथे. आमच्या पुण्या स्टेशनपासून माझ्या घरी यायला गावी 2 फाटक लागतात. यायचा रस्ता त्यांचा फिक्स आहे. फाटक क्रॉस केलं, त्यांच्या मागून बांगड्यांचा आवाज यायला लागला. तो घरापर्यंत यायला लागला. माझ्या आजोबांनी बरेच एक्सपिरियन्स घेतले, माझ्यापेक्षा जास्त घेतले त्यांनी. तेव्हा त्यांना कळालं की आपल्या मागे आले कोणतरी वासाने. त्यांनी बिर्याणी बाहेर लटकवली, डोअरच्या बाहेर बिर्याणी लटकवली, घरात गेले. माझ्या आजी विचारली, तुम्ही पोरांना जेवण आणणार होतं, कुठे आहेत? आणले नाही, बाहेर ठेवले. तुझं का? दरवाजा उघडला तर पिशवी नव्हती तिकडे. तुम्ही आजी विचार कुठे पिशवी? म्हटलं बाहेर लटकवलेली मी.
असा असा अनुभव आला मला. दुसरी आजोबांची गोष्ट की खैस नावाचा प्रकार आहे. खैस खवीस पण बोलतात. हा खैस तेच. तो तंबाखू मागतो. अच्छा. तंबाखू मागतो तो. आमचे आजोबा जात होते नदीच्या पलीकडे, त्यांना तो माणूस भेटला. आमचे आजोबा सगळं करायचे, पण त्यांना माहिती मी ह्याला तंबाखू दिली हा मला कुस्ती खेळायला लावेल. अच्छा. त्यांनी तंबाखू नाही दिली त्याला. म्हटलं माझ्याकडे तंबाखूच नाही, तुला देऊ कुठून? मी खात नाही, तुला देऊ कुठून मी? तो बोलतोय तुझ्याकडे आहे तंबाखू, तू दे. एवढं त्याला माहिती आहे त्याला, तो जेवढं खिशात तंबाखू दे मला ती. तो तंबाखू नाही माझ्याकडे, तुला देऊ कुठून मी? असं. आणि एक माझ्या आईने सांगितली स्टोरी मला. ती लहान असताना त्यांचे रिलेटिव्ह होते, ते ऑफ झालेले आय थिंक, आणि ते प्रत्येक दिवाळीला आहे ना घरी यायचे फराळ वगैरे करायला. ते ऑफ झाले. अशी एक दिवाळी आली. दिवाळीच्या आय थिंक आतल्या दिवशीच का त्याच्या दरम्यान ते ऑफ झाले. फराळ करताना तो माणूस परत आला. हा, की मी येऊ का? सगळ्यांना आवाज आला, मी येऊ का? घरात तो प्रत्येक येऊ शकत नाही, ते निगेटिव्ह एनर्जी घरात नाही येत. बरोबर. तर भावना बोलते मी येऊ का? दिसत तो कोणालाच नाही, फक्त आवाज दिला मी येऊ का? तर ह्यांना माहिती आहे हाच माणूस आहे, आपल्याकडे दरवर्षी यायचा फराळ वगैरे करायला मदतीला. तर आमच्या आजीला कळालं, म्हणजे माझ्या आईच्या आईला. तिने काय तो फराळाचा एक पदार्थ होता तो घेतला आणि बाहेर ठेवला. असं. अजून कोणती लोक गोष्ट सांगायची आहे की? तर असं आहेत बरेच, पण ते हॉरर नाही म्हणतात ना त्या गोष्टीला. माझी बहीण होती एक. होती. हा, ती ऑफ झाली. म्हणजे माझ्या आत्याची मोठी मुलगी, आणि तिचा माझ्या खूप जीव. तिचा सक्का भाऊ होता, त्याच्यापेक्षा जास्त जीव माझ्यावर तिचा. ती काही आजारामुळे तिला ऍडमिट केलं, दवाखान्यात ऑफ झाले. ज्या दिवशी ती ऑफ झाली त्या टायमिंगला ती मला स्वप्नात आली. माझ्या स्वप्नात आली त्या बायकेला असं ना सकाळी 4 वाजता. आम्ही सकाळी कसं पाणी वगैरे येतं आमच्याकडे बायकेला, तेव्हा आमचे वडील दरवाजे उघडायचे, त्यांची पण सकाळची ड्युटी असायची. 6 वाजता निघून जायचे. ती स्वप्नात आली, दिसते मला स्वप्नात. ती माझी बहीण स्पष्ट दिसते स्वप्नात की तीच आहे. ती मस्त नटून टोटून आली माझ्याकडे. तिला विचारू तू का आलीस, आत्ते कुठे? मला ती सांगते, बोलते माझ्याबरोबर की मी तिला तिथं सोडून आली, तिला मी तुला भेटायला आले मी. म्हणजे ये घरात. ती चप्पल काढते, तेवढा माझ्या वडिलांचा फोन वाजला, मला जाग आली. आत्या सांगते तिथून की संपलं सगळं. की त्या स्वप्नात आली आणि तिथे तिने जीव सोडला. ती मला सांगते मी तुला भेटायला आले, मी तुला भेटायला आले. तिच्या सख्या भावापेक्षा जास्त जीव माझ्यावरती. म्हणजे तिचा लाडाच होतो मी, असं बोलू शकतोस तू. मग स्वप्नात येते ती, मला एवढं सांगते तुला भेटायला आले मी. मला ये घरात. मस्त नटून टोटून आली ती. मला एवढं माहिती आहे ती ऍडमिट आहे, ICU मध्ये ऍडमिट आहे. पण स्वप्नात आपल्याला तेवढं हे पण नाही होत ना, क्लिक नाही होत. आता मी तिला भेटायला पण गेलो. मी तुला खरंच वाटत होतं की म्हणजे स्वप्न नव्हतं ते, मला दिसते ती, मी माझी बोलते की सौरभ मी तुला भेटायला आले. मस्त नटले. नवरी कशी असं, नवरी अशी नटून आलेली. तिला मला हे पण बोललं का आत्या कुठे? ती मला हे सांगते मी तिला ठेवले तिकडेच, तुला भेटायला आले मी. तिला फसवून आलोय मी, ही मला सांगते ती. एका क्षणामध्ये त्या वडिलांचा फोन वाजला. आत्ता तिने सांगते संपलं सगळं. वडिलांनी तेव्हा सांगितलं नाही मला, घरात कोणाला सांगितलं नाही. ते लगेच हॉस्पिटलला गेले. नंतर फोन आला की तुम्ही निघून या इथे हॉस्पिटलला,
असं असं झालंय. माझी हिंमत नव्हती होत की हे सांगावं कोणाला. माझी हिंमत नव्हती होत. माझ्या आईला पण नाही आणि वडिलांना पण नाही हिंमत झाली नाही माझी, की ती ताई स्वप्नात आलेली, माझ्या घरी आलेली. पण जेव्हा ती डेड बॉडी समोर ठेवली ना, तेव्हा ते राहवलं नाही मला. म्हणजे मला सख्खी बहीण नाहीये, तिच्यापेक्षा जास्त जीव तिने मला लावलेला. भले आत्ताची मुलगी आहे ती, सख्या बहिणीपेक्षा जास्त ती. तिला एक मोठी मुलगी आहे. एवढं म्हणजे ते सख्या भावापेक्षा जास्त जीव तिने मला लावलेला. ती शेवटचं गुड बाय करायला आली मला ती. खूप असतात बाय आपल्या जवळचे व्यक्ती असतात, नेहमी आपल्याला सांगत असतात, आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. इवन जेव्हा माझी आई ICU मध्ये ॲडमिट होती, जेव्हा तिला पॅनिक अटॅक आला, मी आमच्या ऐरोलीमध्ये असं ना आमच्या समोरच्या हॉस्पिटलला तिला ॲडमिट केलेलं. जेव्हा मी घरी आलो, मला दिसते माझी ताई मला परत दिसली. मला ती माझ्या ऐरोलीच्या घराच्या बाहेर दरवाजातच उभी आहे ती, मला दिसते. माझ्या वडिलांच्या आईला सांगतोय, अगं आई, ताई आली. एवढं स्पष्ट ताई मला दिसते, स्पष्ट दिसते ती मला की ती आली आहे. पण तू मला संकेत नाही का आला, मला संकेत नाही का आला. माझी चुलती सांगते, तुला भास होतो. अरे म्हटलं भास नाही होतं, मला दिसते स्पष्ट दारात उभी आहे ती. स्पष्ट दिसली मला ती. आणि ज्या टायमिंगला माझ्या आईचं जेव्हा आम्हाला कळालं, एक अर्धा तास आधी माझा मित्र होता माझ्याबरोबर, त्याला मी एवढंच बोललो, काहीतरी चांगलं होईल किंवा काहीतरी वाईट होईल. कारण नुसत्या विजा कडकत आहेत, पाऊस काही नाही आहे, नुसत्या विजा येत आहेत. एवढंच काहीतरी चांगलं होईल, काहीतरी वाईट होईल. आणि जेव्हा आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये असं ना की असं झालंय, आणि जेव्हा तो पाऊस पडायला लागला, रात्रभर पाऊस, म्हणून तो बोल, मी देव पण बघितलाय, देवाचं नाही सांगितलं तुला मी, आणि भूतही बघितलेत. मला स्पष्ट साक्षात लक्ष्मीचा अवतार, साक्षात लक्ष्मी दिसले, मला बघितले, दिले मी. कुठे कसं? ऐरोलीच्या आमचं घर आणि आमचं आत्याचं घर 2 मिनिटाच्या अंतरावरती, आणि आत्याचं आमचं घर खूप मोठं घर आहे. आणि तेव्हा लहान असं एवढी आयडिया नव्हती, लहान पण असेल, कॉलेजच्या टायमिंगचीच गोष्ट आहे ही. मोठं मंदिर आत्याच्या घरी होतं. मंदिराच्या समोर बेड, माझी आई ते बसली, आम्ही आपल्या तिच्या बेडवर झोपलोय, आणि माझे पाय मंदिराकडे होते. मंदिराकडे माझे पाय आहेत. अचानक दोन्ही पायामुळे गोळा आला मला उठताच येत नव्हतं. गोळा आला पायात. लाईट चमकते ना, पिवळी लाईट चमकत, एक सुंदर बाई, सुंदर, तिचं मी कल्पना नाही सांगू शकत, एवढी सुंदर ती लक्ष्मी अशी दारातून आली, मला दिसते ती मंदिराकडे उभा आली, सुंदर. जेव्हा ती आतमध्ये गेली, मला पटकन पायातला गोळा उतरला, उठला आणि मंदिराकडे डोकं करून झोपलो. आणि तो चमत्कार नाही म्हणू शकत, ती जी लाईट होती ना, जी मला दिसलेली, सेम लाईट मला माझ्या घरात दिसली, सेम जिथं आता मी राहतो डोंबिवलीला, त्या घरात मला दिसली लाईट ती. आता मला बरेच लोक म्हणतात हे भूत प्रेत काय नाही आहे, देव नसतात. आता मी सगळ्यांना एक्सप्लेन नाही करू शकत की आहे, तू काय अनुभव घे. हा, ज्याला दिसतं त्याला दिसतं, सगळ्यांना नाही दिसत ते. बरोबर. माझा मावस भाऊ एक, त्यांची फॅमिली एका रूममध्ये राहायला गेली, आणि त्या रूममध्ये एका बाईने काही एजंटने त्यांना सांगितलं नाही
खूप वर्ष झालेली. त्यांना असं वाटलं की चल ठीक आहे, पूजा वगैरे केली, निघेल असेल काहीतरी. त्यांचा कॅटरचा धंदा, बिझनेस मस्त चाललाय, सगळं व्यवस्थित. आणि माझ्या मावशीचे मिस्टर ड्रिंक करत बसलेले रात्री, टी व्ही बघतायत. तर किचनमधून ती बाई आहे ना, फ्रीजवर हात ठेवून उभी आहे. त्याने बघितले, त्यांनी हात ठेवून उभी आहे किचनमध्ये, आली आणि टी व्हीच्या बाजूला शांत उभी राहिली. त्याने तो अनुभव 2 वेळा आला. सेम अनुभव माझा मावशीचा मुलगा आहे, माझा मावस भाऊ, त्याला आला. रात्रीचीच गोष्ट, ती बाई परत किचनमधून निघाली, त्याला दिसले समोर, किचनमधून गेली, हॉलमध्ये जाऊन उभी राहिली. त्याला वाटलं असेल की तिची आई गेली असेल. मुलाने उठून बघितलं, त्याला अनुभव आला. तो परत चादरीत येऊन झोपला आणि पुढच्या दिवशी त्याला ताप आला. तापाने जो फनफनला तिथं, तो ताप त्याचा उतरत नव्हता. तेव्हा नंतर कळलं की आशाला अशी गोष्ट होती तिथे. पूर्ण बिझनेस स्टार्टअप केला त्यांनी, पूर्ण लॉस. लिटरली त्यांनी जो कॅटरचा धंदा दुसऱ्याला दिला त्यांनी. ते एवढं लॉसमध्ये गेले, त्यांनी लिटरली ती रूम पण चेंज केलीच, धंदा पण बंद. आता माझे काका आहेत, ते एका ठिकाणी काम करतात. म्हणजे ज्या ठिकाणची निगेटिव्ह एनर्जी असते ना, ती आपलं पूर्ण काय म्हणतात त्याला, पूर्ण लॉस जो असतो, आपण जे कमवलेलं आहे सगळं नाव, सगळं घेऊन जातं, सगळं घेते. मग त्यानंतर त्यांनी रूम सोडली, धंदा पाणी सगळा बंद त्यांचा. असं हा भाई, खूप मजा आली तुझ्यावर आज बोलून. आणि आपण जवळजवळ दीड तास पेक्षा जास्त बोलतोय, पण असं समजत नाही की वेळ कसा निघून जाते भाई. आणि खूप तुला कसं वाटलं? मस्त. म्हणजे माझा एक्सपिरियन्स मला सांगायचाच होता. जे माझ्या जवळचे आहेत ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे एक्सपिरियन्स. कारण आमची जेव्हा रंगत बसते ना फॅमिलीमध्ये, तेव्हा गोष्टी निघतात, हमखास निघतात. आणि तेव्हा मेन टार्गेट मीच असतो. कारण तुझ्याकडे स्टोरी आहेत. अरे मी फेक नाही सांग, मी अनुभवल्यावर स्टोऱ्या सांगतोय, आणि तुम्हाला त्याच सांगणार मी जे अनुभवल्यात. तुम्ही मला उद्या सांगाल ती सांगेल तुम्हाला मी. मजा आली भाई, आणि ऑल द बेस्ट भाई फॉर युअर फ्युचर भाई. आणि आम्ही नक्कीच कधी डोंबिवलीला आलो तर वडापाव खायला येऊ. पण याची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुम्ही लोकांनी सुरुवात कशी केली? सुरुवात अशी झाली, मी जेव्हा सांगितलं नोकरीचं, आम्ही दोघंही नोकरी करू, नवरा बायको. कारण जनरली आताच्या पिढीमध्ये आपण म्हणजे खूप कमी बघतो की जर तू बोलतो तू बँकेत होतास की, आणि मग ते सगळं सोडून तू वडापावची गाडी टाकलीस. कसं, माझी वाईफ त्यांचे 3rd जनरेशन आहे वडापावचं. म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांची आई, तेव्हापासून ते वडापावचं जे चालू आहे. तर म्हणजे माझ्या बायकोची आजीने जी सुरुवात केली वडापावची, ती सुरुवात केली. नंतर माझी सासूबाई सांभाळायला लागल्या. त्या दोघांचं वय झालं, त्यांचं दुकान वय झालं. माझ्या बायकोने सुरुवात केली. चाललं व्यवस्थित चाललं आता. सही आहे. मग कसं वाटतं भाई, कारण आपण बघतो की बहुतेक आपले मराठी माणसं जे असतात ते ह्या गोष्टींना घाबरतात, खूप घाबरतात. तू बघितलीस ना, तर ऑलमोस्ट बोंबिवलीमध्ये किंवा मारवाडी, गुजराती आणि मोस्ट ऑफ तमिळ लोक जास्त धंद्यामध्ये. ते एक बाळासाहेबांचं वाक्य आहे ना, पिक्चर होतं बाळासाहेबांचं, ते एक वाक्य होतं, आपला मराठी माणूस का मागे राहतोय, मुंबई आपली आहे आणि परके लोक येऊन इथे धंदे करतात. केवढे पैसे कमवत आहे. तेच तर बोललो, परके लोक येऊन मुंबईत पैसे कमवले आणि आपण त्यांच्या हाताखाली काम करतोय. आपला मराठी माणूस मुंबईतून बाहेर पडतोय आणि ते लोक येऊन इकडे बाई करोडोमध्ये फ्लॅट घ्यायचा. आपण चाळ विकून बाहेर चाललोय मुंबईच्या. आणि ते लोक, तर तुला स्टार्ट करण्यामागे जो मोटिवेशन काय होतं? मोटिवेशन एवढंच होतं, मोटिवेशन असं म्हणताय ना, बायको एवढंच बोलली, सौरभ मला नोकरीमध्ये नाही जमत आहे, माझ्या डोक्यामध्ये प्लॅन्स आहेत असे काही, आपण त्यातून स्टार्टअप करूया, स्टार्टअप करून बघू. जसं आम्ही स्टार्टअप करून बघितलं, माहीत नव्हतं एवढं असं हा मोठं होईल. ते सुरुवात झाली, आता ती
स्टार्टअप व्यवस्थित बसला त्याचा. आणि तुम्हाला किती वर्ष झाली? आत्ताशी वर्ष होईल मला. अच्छा. आणि आताच एकदम बऱ्यापैकी चाललाय व्यवस्थित चाललाय. असं म्हणता नाही की पूर्ण लॉस आहे, पूर्णच प्रॉफिट आहे. धंदा बसलाय. आणि आपल्या मराठी माणसाची चव आहे वडापाव. बरोबर. भले माणसाला चटणी भाकरी नसेल, वडापाव असा खूप कॉस्टली नाही आपला. कोणी गरीबातला गरीब आपण देतो, आपण घालू शकतो त्याला. मी तुला साडीला सांगितलं ना बाबा, तेवढे पैसे नाहीत ना, तू खा, मला नंतर पैसे दे, चालेल, तुझी भूक महत्वाची आहे. खूप छान भाई. तुझे म्हणजे जे विचार आहेत ते खूप छान आहे. आणि मला वाटतं रिक्षावाले जे असतात त्यांना खूप घाई असते त्यांना, कारण त्याची भाडी असतात. बघे आता एखादा आपल्याकडे येतात, बाई ट्रेन आहे माझी, या टायमिंगची ट्रेन आहे, स्टेशन हार्डली 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, माझी या टायमिंगची ट्रेन आहे. आता काही वेळेस असं होतं ना की एवढी गर्दी जमा होते ना, त्यावेळेस पटकन समोरच्याला सर्व नाही करतायत. काही ऑर्डर असतात, काहींना सर्व करायचं आहे. तुमची ऑर्डर आहे ना, माझी ट्रेन लेट आहे, बघ घे पटकन, चालेल जा. तुला मला माहिती आहे की तुला चव आवडणार आहे, तू येशील परत. पैसे नाही दिले, पैसे काय एवढं हे नाही आहे पैशांचं. आणि 18-20 रुपये खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण एखादी ताण भूक भागते ना, हे महत्वाचं आहे. हे खूप छान इनिशिएटिव्ह आहे. आणि ऑल द बेस्ट. बघ, कुठे आहे तुमचा ॲड्रेस, काय आहे? स्वामीनारायण टेम्पल, डोंबिवली ईस्ट. टेम्पलच्या बाजूलाच आपलं दुकान आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्ही पण व्हिजिट करा. आणि तुम्हाला तिथे सौरभभाई वडापाव आणि त्यासोबत गोष्टी पण सांगेल. चालेल भाई, थँक्यू सो मच. मजा आली. मंडळी, तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघताय तर मेक शुअर यू सबस्क्राईब टू दिस चॅनल. आणि तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आपण भेटूया परत एकदा अशाच एपिसोडमध्ये. बाय.